शेतकऱ्यांचे एक नेते होऊन गेले, त्यांची इतिहासात आजही नोंद आहे, ते म्हणजे शरद जोशी। शरद जोशींना मी आज बघितलेले नव्हते, पण त्यांचे शब्द आजही मला आठवता। ज्यावेळेस शेतकरी संकट असतो त्यावेळेस शेतकऱ्याचं सरकारचं धोरण म्हणजे शेतकऱ्याचं मरण। मंगेश साबळे शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी उपोषणाला बसलेले आहे व आपण त्या ठिकाणी त्यांच्या कार्यकर्त्यांसमवेत आहे। त्यांच्या काही मागण्या आहेत, त्यांनी उपोषण सोडवलेले आहे। दादा, मंगेश साबळे दादांनी उपोषण सोडवलेलं आहे, नेमक्या त्यांच्या ज्या मागण्या होत्या सरकारकडून त्यांना काय प्रतिसाद नेमका मिळाला? मंगेशजी साबळे हे मागील 8 दिवसापासून सिल्लोड तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांच्या मागण्या ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना एकरी 50,000 रुपये मदत व ज्या शेतकऱ्यांचे जनावरे वाहून गेले त्या प्रत्येक शेतकऱ्याला 50,000 रुपये मदत, म्हणजे सर्व शेतकऱ्याच्या मागण्या घेऊन 8 दिवसापासून मंगेशदादा साबळे आज या ठिकाणी उपोषणाला बसले होते। परंतु या शासन आणि प्रशासन यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मंगेशदादा यांच्या आंदोलनाला मिळाला नाही। पण संपूर्ण महाराष्ट्रभरातून जे शेतकरी होते, मंगेशदादा साबळे यांना मानणारा जो वर्ग होता, सर्वसामान्य शेतकरी, आता हे भाऊ नांदेडहून म्हणजे बहुत लांबून हे लोक, नाशिकहून इथं लोक आलेले, या लोकांचा प्रतिसाद बघता आणि सोशल मीडियावर मंगेशदादांचं फॉलोअर बघता या शासनाला या गोष्टीची दखल घ्यावी लागली आणि आज मंगेशदादा साबळे यांच्या उपोषणाला आपले बहुजन विकास मंत्री अतुल सावे यांनी येऊन ते उपोषणात सोडलेलं आहे। त्यांनी मंगेशदादाला आश्वासन दिलं आहे का लवकरात लवकर केंद्राकडून मदत मिळाल्यावर शेतकऱ्यांना मदत। दादा, आपण कुठं आलेले आहे आणि आजचं जर राजकारण जर बघितलं तर एक मोठी दरी निर्माण झालेली आहे। शेतकरी प्रचंड कर्जबाजारी झालेला आहे, त्यानंतर बेरोजगारी भरपूर वाढली, इतकी गंभीर परिस्थिती आहे, अगदी शेतकऱ्यांच्या पोरांना मुली मिळत नाही व एका बाजूची परिस्थिती अशी आहे का गडगंज यांनी संपत्ती कमवली, यांच्या अगदी सोन्याचा धूर यांच्या घरातून निघतोय। ही एक मोठी दरी निर्माण झालेली आहे, शेतकऱ्याचा वाली कोणी राहिलेला नाही। शरद जोशी सारखं एक नेतृत्व होतं, पण त्यावेळेस सुद्धा त्यांचे शब्द आजही कानावर पडतात, परंतु असं नेतृत्व आता होत नाही। मंगेशदादाच्या रूपाने हे जे नेतृत्व आले, याला शेतकऱ्यांनी किंवा जे पण कोणी शेतकऱ्यासाठी करेल त्याच्यासाठी शेतकऱ्यांनी भक्कम असा पाठिंबा दिला पाहिजे। मी डॉक्टर भगवान मनोरकर, जिल्हा जन आंदोलन संघर्ष समिती नांदेडचा जिल्हाध्यक्ष आहे। मी सर्वप्रथम मंगेशदादांचे नांदेड जिल्ह्यातल्या शेतकऱ्याच्या वतीनं हार्दिक स्वागत आणि अभिनंदन करतो। खूप मोठा चांगला प्रश्न ज्या महाराष्ट्रामध्ये 288 आमदार झोपलेले आहेत, अशा वेळेस आमच्या दादाने उचलला। मी सुद्धा नांदेडमध्ये 8 सप्टेंबरपासून 24 सप्टेंबरपर्यंत ह्याच मुद्द्यावर 18 दिवस आंदोलन केलं, 100 गावाला सोबत घेतलो। आमच्या भागामध्ये येणारी गोदावरी जे तुमचा प्रश्न आहे, आमच्या गावातले सुद्धा 100-150 गावं, नांदेड जिल्ह्यातली 400 गावं नदीच्या पाण्याने बेचिराख होतात। 40 वर्षापासून हा एवढा मोठा प्रश्न असताना सरकार झोपलेला आहे। त्या फडणवीसला वेळ नाही आहे, एवढा मोठा नेता या ठिकाणी शेतकऱ्यासाठी आंदोलन करत आहे। आमच्या मंगेशदादा झेंडा कोणत्या पक्षाचा नव्हता, कोणत्या धर्माचा नव्हता, कोणत्या जातीचा नव्हता, हा झेंडा माझ्या शेतकऱ्याचा होता, 24 तास शेतीमध्ये राबणाऱ्या माझ्या नेत्याचा होता आणि त्याचा झेंडा हा म्हणजे आमच्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, हा अजेंडा घेऊन आम्ही त्या ठिकाणी आंदोलन केलं। दादांना पाठिंबा द्यायसाठी आम्ही नांदेडून आलो, कारण एवढा मोठा प्रश्न आणि महाराष्ट्र झोपलेला असताना आपण म्हणताय खरंच शरद जोशी साहेबांचे नेतृत्व, त्याच्या आवाजाला आज हजारो लोक उभं टाकले सुद्धा लोकांनी पाहिजे एवढा सपोर्ट नाही दिला, हा इतिहास आहे। हा इतिहासामध्ये की आमचं स्वार्थी राजकारण आम्हाला बळी पडलं। आमचे जे नेते होते ते स्वार्थी होते। आमच्या ज्या नेत्यांनी आतापर्यंत राज्यकारभार केला त्यांनी त्यांच्या मुलाच्या पलीकडे काहीच पाहिलं नाही। मी, माझा मुलगा, माझी सून, माझी पत्नी हेच सत्तेत आले पाहिजे असा त्या लोकांनी आतापर्यंत अजेंडा वापरला, म्हणून शेतकरी मागे राहिला। आज शरद जोशी का प्रकाशानं जाणवते, एक सच्चा आणि शेतकऱ्यासाठी काम करणारं ते नेतृत्व होतं। आज मंगेशदादा एकटं महाराष्ट्रामध्ये नाव झालं, याची परिचय महाराष्ट्राला येईल। आज प्रत्येक ठिकाणी शेतकरी पेटून उठतोय, हे शरद जोशी साहेबांच्या कामाचं प्रतीक आहे आणि म्हणून आज शेतकरी रस्त्यावर आला। फडणवीस साहेबाला मला विनंती करायची आहे, आज आमच्या नांदेडमध्ये 14 ऑगस्टच्या दरम्यान महापूर आला, अक्षरशः 8 महिला पाण्यात वाहून गेल्या, 2 महिला 2 मिनिटामध्ये घरामध्ये मरल्या, कशामुळे तर 12 फूटचं पाणी घरामध्ये गेलं। असं असताना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला यावं वाटलं नाही, ही शोकांतिका आहे। पहिलेच्या काळात ते पूर येत होते, पण राज्याचा प्रमुख म्हणून मुख्यमंत्री, देशाचा प्रमुख म्हणून त्या ठिकाणी पंतप्रधान हवाई दौरे करायचे, तात्काळ मदत द्यायची, पण आज सरकार झोपलेलं आहे। अरे कुठं आहे सरकार मोदी साहेब तुमचं, कुठं आहे पंतप्रधान तुमचं सरकार, कुठं आहे मुख्यमंत्र्याचं सरकार? तुम्हाला रस्त्यावर यावं लागेल। नसता येणाऱ्या काळामध्ये आम्ही तर नांदेड जिल्ह्यामध्ये अनेक गावाबंदी केलेली आहे, अनेक गावामध्ये
गावामध्ये आम्ही मतदानावर बहिष्कार टाकतोय. आम्हाला नको तुमचं मतदान, आम्हाला नको तुमचे पक्ष, कारण माझा शेतकरी टिकला तर तुमचा पक्ष टिकणार आहे. अरे आमचा शेतकरी मरत असताना तुम्ही उघड्या डोळ्यानं बघताय. ज्याच्या शेतातून महापूर गेला, मी फडणवीस साहेबाला म्हणतोय तुम्ही जाऊन बघा त्याच्या घरची परिस्थिती. संसार उद्ध्वस्त झाले शेतकऱ्यांचे, मुलांचे शिक्षण उद्ध्वस्त झालेत, मुलींचे लग्न कसे करायचे, एवढ्या महागाईमध्ये संसार कसा चालवायचा हा प्रश्न माझ्या शेतकऱ्यापुढे आहे. असा असताना सरकार झोपेचं सोंग घेत आहे. 3 महिन्यापासून अतिवृष्टी, 1,500 मिलीमीटरचा पाऊस, एका दिवशी 400 मिलीमीटरचा पाऊस, शेतातली माती वाहून गेली. यांना पंचनाम्याची आठवण येते आहे. अरे मदत कधी करणार, कुठले अवलोकन तुम्ही, कुठले अहवाल घेतात, कधी देणार तुम्ही एनडीआरची मदत? आम्ही जाहीर नांदेडला सांगितलंय, नांदेडला आम्ही येऊच देणार नाही. जर तुम्ही कोल्हापूरच्या धर्तीवरचा GR जर लागू केला नाही तर तुम्हाला आम्ही नांदेडला पाय ठोकू देणार नाही. तोच GR या ठिकाणी लागू करावे लागेल आणि आमच्या दादाच्या उपोषणांना दखल घ्यावी लागेल. एक विषय, दोन्ही पण सरकारने कर्जमाफी दिली होती, परंतु कर्जमुक्ती कुणी पण दिली नाही. एकाने 1.5 लाखाच्या आत दिली, एकाने 2 लाखाच्या आत दिली. आणि तेच दसरा मेळाव्याला उद्धव ठाकरे सांगता की आम्ही कर्जमुक्ती दिली. कर्जमुक्ती कोण झाला? शेतकरी. कर्जमुक्ती शेतकरी झाला नाही. अनेक दिवसाच्या यांच्या महागाईच्या मध्ये आमचा कर्जमुक्ती कसं काय बोलता? कर्जमुक्तीदारांना बोलण्याचा अधिकार नाही. मनमोहन सिंग साहेबांनी 2009ला त्या ठिकाणी 72,000 कोटीची कर्जमाफी दिली. त्यानंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी अशोकजी चव्हाण साहेबांनी चालू शेतकऱ्याची 9,000 कोटीची माफी दिली. हे सगळं झाल्यानंतर याच्यानंतरच्या सरकारमध्ये नुसती महागाई. आज खताचं पोतं त्यावेळेस 300-400ला होतं, 2200ला खताचं झालं. जे सोयाबीन 2013ला 7,000वर होतं, आज आमचं 3,000 सोयाबीन चाललंय. हेच फडणवीस होते का जे विरोधी पक्षामध्ये असताना त्या ठिकाणी म्हणायचे 10,000 सोयाबीनला भाव द्या, 10,000 कापसाला भाव द्या? अरे आम्ही देवेंद्र फडणवीस पाहिला विधानसभेमध्ये विरोधी पक्ष असताना, महाराष्ट्राला घाम फोडणारा, आमच्या शेतकऱ्यासाठी धावून येणारा. पण आज फडणवीस झोपलाय काय? त्याच्या देवेंद्र बदला देव निघून गेलाय काय? असा स्पष्ट आरोप भगवान मनोकरचा आहे. असू द्या. एक विषय म्हणजे आज कांदा शेतकऱ्याचे प्रचंड हाल आहे. कापसाला जो 10 वर्षापूर्वी भाव आहे तोच आजही भाव आहे. सोयाबीन तर अगदी तेल 150 रुपये, सोयाबीन 3 आणि 4 रुपये विकते. याला कारण म्हणजे फक्त जे शरद जोशी म्हणायचे सरकारचं धोरण म्हणजे शेतकऱ्याचं मरण. त्यात यांची जी मदत असते ही किती मदत असते? शेतकऱ्यांना मारण्यासाठी सरकार कोपलेलं आहे. 50,000 टन सोयाबीनचं तेल बाहेरून मागितलंय. 17,000 रुपये क्विंटलनं कापूस त्याने बाहेर देशाला मागितलाय. माझ्या देशातल्या शेतकऱ्याला तुम्हाला 10,000 भाव देणं होत नाही, पण बाहेर राज्यातल्या तुम्ही लोकांना बाहेर देशाला 17,000 रुपये क्विंटलचा कापूस देता. 15,000 टन आत्ता सोयाबीन बाजारामध्ये येत असताना तुम्ही त्या ठिकाणी आयात करता. शेतकरी शेतीमालाचे भाव पडणार नाही तर काय करणार आहेत? आज माझ्या शेतकऱ्यापुढे दिवाळीचा प्रश्न आहे. दसरा अंधारात गेला, अजूनही मदत नाही. तुमच्या कोणत्या साईट चालत नाहीत, पैसे मिळत नाहीत, नुसते दौरे, नुसते भाषणं. काल अमित शहा आले होते, फार मोठं बोलले. अरे तुम्ही घोषणा करा, अगोदर महाराष्ट्राला काय देतात ते बघा. तुम्हाला कशाचे अहवाल लागतात? घरच्या घरं वाहून गेले आणि एवढे 1,000 कोटी दिले, काहीच दिले नाहीत. आज आमच्या हसनाळमध्ये एका शेतकऱ्याचे नदीच्या काठी 40 म्हशी होत्या, 5-5 लाखाची एक म्हैस होती. 40 म्हशी पुरामध्ये वाहून गेल्या. त्या शेतकऱ्याला अजून मदत मिळत नाही. अरे तुम्ही तुटपुंजी मदत देताना विचार करा. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. आम्ही जर रस्त्यावर आलो कोणालाही पळून जाता येणार नाही, एवढी ताकद आमच्या शेतकऱ्यामध्ये आहे. मला एक प्रश्न पडतो, आपण नेते म्हणतो, मोठमोठे पुढारी म्हणतो, समाजसेवक म्हणतो, पण हे यांचेच घरं भरता, प्रचंड संपत्ती हे कमावता आणि समाजसेवी कसला म्हणता यांना? यांचं समाजसेवेचं ढोंग आहे. आमदाराचं पोरगच पाहिजे, जिल्हा परिषदेला अध्यक्ष, त्याची बायकोच पाहिजे, त्याचा पुतण्याच पाहिजे. सत्ता एकत्रीकरण झाले, त्यांच्या घराच्या सत्तेच्या पलीकडे ते बघायला तयार नाहीत. 4-2 कार्यकर्त्याला पोसायचं, टक्केवारी जमा करायची, सत्तेतून पैशातून सत्ता हीच त्यांनी त्या ठिकाणी फक्त मलिदा गँग. आणि अजून इकडे कोण? या कुठून आले आपण? एक मिनिट बोला, तुम्ही कुठून आले नेमके? मी आळंदगावून आलो आहे. मंगेशरावचा बालपणचा मित्र आहे मी. आमचं दोघांचं बालपण सोबत गेलेलं आहे. मंगेशरावचं आणि माझं बालपण सोबत गेलेलं आहे. मंगेशरावचा मला अभिमान वाटतो की पहिल्यापासून त्यांना अन्याय सहन होत नाही आहे, लहानपणापासून. आज शेतकऱ्यांच्या मागण्या मी तेच म्हणतोय, शरद जोशींना मी तर बघितलेलं नव्हतं, पण त्यांचे जे विचार होतं आता कानाला ऐकायला पडतं. आज शेतकरी प्रचंड खूप म्हणजे त्रासात आहे, पण ते आज मला शब्द ऐकायला भेटतात की सरकारचं धोरण म्हणजे शेतकऱ्याचं मरण. ती फॉरेन रिटर्न व्यक्ती होते मेन म्हणजे, पण त्यांनी शेतकऱ्यासाठी झिजवलं. आणि हे नवीन उमद नेतृत्व हे मंगेश साबळेंच्या म्हणजे ते त्यांच्याच विचारांना पुढे चालत आहे शरद जोशीच्या. आज देशाचे जे मंत्री आहे 21 लाख रुपयाच्या बेडवरती झोपत आहे, आणि इथं शेतकऱ्यांच्या घरामध्ये 2100 रुपयेसुद्धा नाही किराणा सामानासाठी. जो शेतकरी अन्नधान्य पिकवतो त्या शेतकऱ्याच्या घरामध्ये आज अन्नधान्य नाही आहे. घामाचे दाम पण त्याला भेटत नाही. घामाचे दाम त्याला भेटत नाही आहे.
असे या सरकारचे फालतू कामं चालू आहे। आता मी कांदा उत्पादक म्हणजे एरियातून येतो। दिल्लीकरांना, बिहार आणि UPलाकरांना कांदा स्वस्त भेटला पाहिजे, जेणेकरून त्यांची तिकडं राजकीय दुकानदारी चालली पाहिजे। आता बिहारच्या निवडणुकीच्या मुळे इतका कांद्यावाल्यांना फटका बसला आहे। आता 3-4 हजार मार्केट पाहिजे होतं, आता 700-800 रुपये कांदा विकतोय 4 महिने सांभाळून। अवकाळीला पण शेतकऱ्यांनी समोर गेले, अशी परिस्थिती। आता सर आमच्या इकडं जे आहे का, तर कापूस आणि मक्का उत्पादक शेतकरी आहे, त्यांनी कापूस आयात करताय, आयात शुल्क कर काढून टाकताय आणि कापसाचे भाव लय झालं तर साधारण असं दिसतंय पेपरला त्याला वाचन केल्यामुळं 6-6.5 हजार रुपये कापूस विकणार आहे। एका एकरामध्ये कापसाचं उत्पन्न आहे 6 ते 6.5 हजार रुपये, एकराला खर्च येतो जवळपास 50 हजार रुपये आणि उत्पन्न कितीचं होतं आहे 60 हजार रुपये। आमच्या इकडं सगळे अल्पभूधारक शेतकरी आहे, 2.5-3 एकर जमीन, एका एकरामधून त्यांना लय झालं तर 10 हजार रुपये हे प्रॉफिट राहणार आहे फक्त। या हरामखोर सरकारला मंगेशराव नक्की धडा शिकवणार आहे। ठीक आहे, कोण या काल आपण पाहिलं दादा की मतदान, आपण जे बोललात मुद्दा, या राजकारणच या लोकांना पाहिजे। केंद्र आणि राज्यातल्या ज्या गोष्टीची आवश्यकता नव्हती त्या बिहारमध्ये सन्माननीय मोदी साहेबांनी 10,000 रुपये प्रति महिलेला बहिणीसाठी पाठवलेत। पण महाराष्ट्र एवढ्या दुष्काळामध्ये असताना आणि महाराष्ट्रातले जवळपास 60,000 हेक्टर जमीन, 60 लाख हेक्टर जमीन पुरामध्ये गेली, हजारो लोक मेले, हजारो जनावरे गेले, त्यांना मोदींना काही 1 रुपया द्यावा वाटलं नाही। पण तात्काळ न मागता तिथं मात्र 75 लाख कोटीचं 7,500 कोटीचं त्या ठिकाणी पॅकेज त्या बिहारला द्यावं वाटलं। ही शोकांतिका आहे। त्यामुळे या सरकारला शेतकऱ्याचं देणं घेणं नाही, कामगाराचं नाही, बेरोजगारांचं नाही, यांना फक्त राजकारण पाहिजे आणि हे त्या राजकारणासाठी काही करतील, अजून पैसे पाठवतील, पण माझ्या शेतकऱ्याला ते न्याय देणार नाहीत। पण आता आमचं युग बदललंय, लोक रस्त्यावर आलेत, आम्ही सोडणार नाही म्हणजे सोडणार नाही। दादा नमस्कार, आपण कुठून आहे? नमस्कार, मी आंधळमय झालेली शेतकऱ्यांचं पीक वाहून गेलेलं नाही, शेतीमालाचं नुकसान वाहून गेलेलं नाही आहे, त्यांच्या मुलांचं उद्याचं भवितव्य हे आज या अतिवृष्टीमध्ये वाहून गेलेलं आहे। त्यामुळे शासनानं आज जे आश्वासन दिलं त्या आश्वासनाला लवकरात लवकर पूर्ण करावं, नाही तर आम्ही पुन्हा मागे दादासोबत उभं राहून पुन्हा एकदा असाच एक उपोषण करू का जेव्हा शासनाला आणि प्रशासनाला यांची जागा नक्कीच दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करू। मंगेश दादांचं जे मामाचं गाव आहे त्याच गावात तुम्ही आहेत, तुम्ही त्यांचं बालपण पण बघितलेलं आहे। त्यांच्या बालपणाबद्दल आज जर विचार केला तर शेतकऱ्यासाठी लढणारं कोणी राहिलेलं नाही आहे। त्यांच्या बालपणाबद्दल काय? मंगेश दादाच्या त्यांचं आणि आमचं वय तर एक सारखं झालेलं आहे, हे त्यांचे मामा आहे। मी फुलंब्री तालुका आळंदगावचा रहिवासी असून मी मंगेश भाऊ साबळे यांचा चुलत मामा लागतो आणि मंगेशला मी चांगल्या रीतीनं बघितलेलं आहे। पहिल्याच चळवळीत होता, शाळेमध्ये पण तो असा अन्याय कोणावर होईल ते सहन करायची त्याची हे नव्हती, पात्रता नव्हती। कधी हे सच्चा कार्यकर्ता म्हणून त्याची ते या ठिकाणी जे निवड होती तर आपण म्हणतोय सपुताचे पाय पाळण्यात दिसता, या म्हणीप्रमाणे मंगेशचं पहिलेपासूनच निष्ठावंत, नीतिमत्ता आणि नीतिमूल्य असं त्याचं वागणं आहे। आणि आज शेतकऱ्यासाठी टावं फोडणारा व शेतकऱ्याचाच मुलगा करू शकतो हे या ठिकाणी सिल्लोडवासियांना त्याची जाणीव झाली असेल। कारण खरोखर शेतकऱ्यावर एवढा आसमानी संकट कोसळलेलं आहे की या ठिकाणी बरेचसे शेतकरी हात धुवून काढल्यासारखे झालेले आहे। शेतीमधून सनी बरेचशा शेतकऱ्याचे जनावरं या सिल्लोड तालुक्यामध्ये वाहून गेलेले आहे आणि पिकाचे सुद्धा नासधूस झालेले। हे कुठेतरी शेतकऱ्याला, शासनाला जाग यावी, सरकारला जाग यावी आणि त्या सरकारनं या शेतकऱ्याकडं एक चांगल्या दृष्टीनं पाहावं म्हणून आमचा संघर्ष होता। या ठिकाणी शेतकऱ्यासाठी उपोषणात बसला होता। त्या ठिकाणी 8 दिवस होऊन गेले, शासन चलढकलपणा करत होतं, परंतु ज्यावेळेस शेतकरी या ठिकाणी पेटून उठला, या ठिकाणी गर्दी व्हायला लागली, जागेवर मोर्चे व्हायला लागले, रस्त्यावर अडवणूक व्हायला लागली, त्यावेळेस सरकारला जाग आली आणि मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी त्यांच्या कॅबिनेटमधले मंत्री अतुलजी सावे यांना पाठवलं व या ठिकाणी त्यांना आश्वासित केलं की केंद्राकडूनही आम्ही भरघोस अशी मागणी करू आणि राज्य शासनालाही या ठिकाणी शेतकऱ्याच्या नुकसान भरपाईचा याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू असं या ठिकाणी आश्वासन दिलं। पण हे जर आश्वासन यांचं दिवाळीच्या अगोदर जर मान्य झालं नाही, परत दादा या ठिकाणी मंगेश साबळे साहेब या ठिकाणी परत रस्त्यावर उतरणार आहे आणि या ठिकाणी आमरण उपोषणासाठी या ठिकाणी आपणा सर्वांसाठी या ठिकाणी आश्वासन नेमकं काय दिलं?
आश्वासन हे त्यांनी हे दिलं की आम्ही शेतकऱ्याचे प्रश्न आहे ते मार्गी लावू. हे फक्त या काय ठिकाणी- प्रश्न, प्रमुख प्रश्न या ठिकाणी असे होते की जे पिकाची नुकसान हानी झालेली आहे यासाठी भरपाई देऊ. शेतकऱ्याला हेक्टरी आम्ही 50,000 रुपयाची या ठिकाणी मागणी केलेली आहे. आता ते देता किती? आता या ठिकाणी सांगितलं त्यांनी की आम्ही शेतकऱ्याचे हेक्टरी 50,000 रुपये देऊ बा, आम्ही मुख्यमंत्र्याला कळवू. पण आता देता किती यावर त्यांचं निर्भर आहे. आपल्याला तर आता या ठिकाणी त्यांनी आपले आसू पुसले म्हणता येईल किंवा या ठिकाणी त्यांनी आपल्याला या जनतेचा रोष पाहून या ठिकाणी त्यांनी आपल्याला मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी त्यांना पाठवलं असेल असंही या ठिकाणी असं म्हणतो. परंतु शासनाचा ज्या वेळेस या आपल्याकडे धूत येतो त्या धूताचं आपल्याला त्या ठिकाणी आपलं ऐकणंही पडतं. त्या ठिकाणी एक पाऊल मागे होऊन आम्ही मंगेश भाऊ साबळे यांना विनंती केली की एवढ्या वेळेस आपण या मंत्री महोदयाचं ऐकू आणि पुढे नाही ऐकलं गेलं तर तुम्ही उपोषण सोडा. कारण आमची कळकळीची विनंती होती की आम्हाला तुम्ही हवे, थोडं पुढे आम्हाला तुम्ही हवे. आम्हाला जसा जाणता राजा शेतकऱ्यासाठी असतो तशी तुम्ही आमच्यासाठी जाणते राजेच झाले आहात. पण तुमच्यामुळं आमचे कुठेतरी प्रश्न मार्गी लागतील म्हणून तुम्ही भाऊ या ठिकाणी उपोषण सोडा. पण ते ऐकत नव्हते की बा तुम्ही येऊ द्या त्यांना, ते काय सांगता शासनाचा दूत आपल्याला ते आपण ऐकू आणि त्यानंतर आम्ही निर्णय घेऊ. मंगेश भाऊने आज निर्णय जो घेतला तो आम्हाला समाधानकारक वाटला. कारण आपल्याला लढायला खूप दिवस आहे. आपल्याला आपल्या मागण्या या ठिकाणी सापणाऱ्या नाही आहे. पण या ठिकाणी खरोखरच शेतकऱ्याचं आतून असं नुकसान झालेलं आहे. शेतकऱ्याची मुलं आज उघड्यावर आलेली आहे. शिक्षणाचा प्रश्न असन, आरोग्याचा प्रश्न असन, या सगळ्या प्रश्नाला शेतकरी या ठिकाणी तोंड द्यायला असमर्थ झालेला आहे. आज आमच्या दारामध्ये, शेतकऱ्याच्या दारामध्ये कृषीचे दुकानदार या ठिकाणी आमच्या दारामध्ये टाकणार आहे. त्यांना काय आम्ही देणार आहे? आम्ही त्या ठिकाणी या प्रश्नाचे आम्हाला या ठिकाणी आम्ही गंभीर झालेलो आहे की उत्तर काय द्या, समोरचं नुकसान भरपाई काय द्यावा, कशी द्यावा, हे कर्ज कसं फेडावं, या ठिकाणी आता आम्हाला या ठिकाणी प्रश्न पडलेला आहे. एक विषय, शेतकऱ्यासाठी आजकाल लढणारा नेता कोणी नाही आहे. जे लढणारे नेते होते सदाभाऊ खोत, जसे भाजपमध्ये गेले तसे ते तोंड दाबून गप्प राहिले. शेतकऱ्यासाठी एक आवाज होता, एक नेता होता, तो मी बघितलेला नव्हता पण त्यांचे शब्द आज पण माझ्या लक्षात आहे. ते म्हणजे सरकारचं धोरण म्हणजे शेतकऱ्याचं मरण. ते असं शरद जोशी सारखं नेतृत्व होतं. परंतु आपले जे मंगेश दादा जे आहे यांचं एक नेतृत्व आहे. यांच्या मागं खंबीरपणे शेतकऱ्यांनी उभं राहिलं पाहिजे. बरोबर आहे तुमचं म्हणणं आहे की एक सच्चा कार्यकर्ता एक तर लढत नाही आणि हे कोणी शेतकऱ्यासाठी लढत नाही. पण हा एक युवक नेतृत्व आणि ते शेतकऱ्यासाठी लढतंय. त्याच्या पाठीमागं खरोखरच शेतकऱ्याने आणि शेतकऱ्याच्या मुलाने पाठीमागं राहायला पाहिजे आणि सहकार्य करायला पाहिजे. तुम्ही म्हणालात की सदाभाऊ खोतसारखे असे जे या ठिकाणी लोक होऊन गेले, आमदार खासदार मंत्री भरपूर आहे. म्हणजे सुकडी भेटली का चालले. पण खरोखर सांगतो साहेब की या ठिकाणी जे गुवाहाटीला गेले ना तेव्हापासून सनी यांचा फक्त एकच झालेलं आहे. यांच्याजवळ स्वाभिमान विकला गेलेला आहे. हे पैशासाठी काही करू शकता, त्यांचं ते करू शकता. यांना शेतकऱ्याची काळजी नाही आहे. हे जर समजा त्यांनी जर शेतकऱ्याची काळजी असती तर त्याबरोबर त्या गुवाहाटीसारख्या ठिकाणी गेले नसते, हे विकले गेले नसते. यांनी फक्त यांची पोळी भाजण्यासाठी आपला उपयोग केलेला आहे, आजपर्यंत उपयोग केलेला आहे. आणि असा जर संघर्ष होता जर बरोबर असला तर त्याला वेळ लागेल. पण निश्चितच शेतकऱ्याचा या ठिकाणी फायदा होईल. आणि आम्हालासुद्धा गर्व आहे की आमच्या या आळंद गावाचं, फुलंब्री तालुक्याचं नाव उज्ज्वल होतं आहे आणि महाराष्ट्रभर गाजतं आहे. हे आम्हाला खरं त्याचं गंभीर अभिमान आहे की हा मंगेश साबळे हा शेतकऱ्यासाठी काहीतरी करू शकतो आणि निस्वार्थी असा कुठल्याही लालसेनं या ठिकाणी काम न करणारा नेता आमच्या तालुक्यात उदयास आला, त्याचा आम्हाला खरोखरच गर्वाभिमान आहे. आपण कुठून आलेले आहे दादा? आळंद हे गावाहून आलो. काय वाटतं, आज जर विचार केला तर शरद जोशींसारखं एक नेतृत्व होतं. त्यांना मी स्वतः बघितले नव्हतं परंतु त्यांचे शब्द आजही नाही आठवता की सरकारचं धोरण म्हणजे शेतकऱ्याचं मरण. असं नेतृत्व शेतकऱ्यासाठी आता कोणी लढत नाही. मंगेश दादाच्या रूपाने ते लढताय. काय वाटतंय आपल्याला? मला अभिमान आहे. मंगेश दादा, आमचे मंगेश भाऊ हे आज उपोषणला बसले. मला याचा असा अभिमान आहे. हे शेतकऱ्यासाठी, गोरगरिबासाठी खूपच मोठं काम झालं आणि हे गोरगरिबाला कुठंतरी न्याय मिळावा. मी अशी दादाला बी विनंती केली होती. आणि जे लोक जे अभिमानानं सांगते, नेते लोक मोठे मोठे लोक आहे
त्यांनी हातमिळवणी करून घेतली. तिघाडीचं सरकार आलं, ह्या सरकारनं पुरा 3, 13, 9, 18 करून टाकलं. या शेतकऱ्याचे हवा गोल होऊन गेले. या शेतकऱ्याच्या तोंडाला पाणी उरलं नाही. वावरात अक्षरशः कधी गेलं तर गुडघ्या इतकं पाणी आहे. शेतकरी इतका परेशान झाला. शेतकऱ्याला असं झालं की वावरात जाव का घरी याव. घरी आला तर घरचे माणसं त्याला त्रास देत्या. शेतात गेले तर शेतामध्ये माल पावले जात नाही. आमच्या अक्षरशः गावाच्या आजूबाजूला काही लोकांनी फाशी घेऊन, बरेचसे लोक फाशी घेऊन वारले, फाशी घेऊन मेले. ते तिकडंच वावरात लटकले, कोणी विहिरीत पडून मेले. आमच्या भागामध्ये असं एक नेतृत्व झालं की कोणचा पायाला विषय राहिला नाही आणि बरेचसे जनावरं वाहून गेले. त्या जनावरांची काळजीपणा केली नाही. मग त्या डॉक्टरांना जागेवर पशु अधिक लोक आले नाही आणि जे माणसंसुद्धा बिमार पडले त्यालासुद्धा पाहायला कोणी यायला तयार नाही. मंगेशरावचं आणि माझं बालपण सोबत गेलेलं आहे. मंगेशरावचा मला अभिमान वाटतो की पहिल्यापासून त्यांना अन्याय सहन होत नाही आहे लहानपणापासून. आज शेतकऱ्यांच्या मागण्या मी तेच म्हणतोय, शरद जोशींना मी तर बघितलेलं नव्हतं, पण त्यांचे जे विचार होतं आता कानाला ऐकायला पडतं. आज शेतकरी प्रचंड खूप म्हणजे त्रासात आहे, पण ते आज मला शब्द ऐकायला भेटतात की सरकारचं धोरण म्हणजे शेतकऱ्याचं मरण. ती फॉरेन रिटर्न व्यक्ती होते मेन म्हणजे, पण त्यांनी शेतकऱ्यासाठी झिजवलं. आणि हे नवीन उमद नेतृत्व हे मंगेश साबळेंच्या म्हणजे ते त्यांच्याच विचारांना पुढे चालत आहे शरद जोशीच्या. आज देशाचे जे मंत्री आहे 21 लाख रुपयाच्या बेडवरती झोपत आहे आणि इथं शेतकऱ्यांच्या घरामध्ये 2100 रुपयेसुद्धा नाही किराणा सामानासाठी. जो शेतकरी अन्नधान्य पिकवतो त्या शेतकऱ्याच्या घरामध्ये आज अन्नधान्य नाही आहे. सगळ्याची घामाचे दाम पण त्याला भेटत नाही. घामाचे दाम त्याला भेटत नाही आहे. असे या सरकारचे फालतू कामं चालू आहे. आता मी कांदा उत्पादक म्हणजे एरियातून येतो. दिल्लीकरांना, बिहार आणि यूपीला करांना कांदा स्वस्त भेटला पाहिजे, जेणेकरून त्यांची तिकडं राजकीय दुकानदारी चालली पाहिजे. आता बिहारच्या निवडणुकीच्या मुळं इतका कांद्यावाल्यांना फटका बसला आहे. आता 3-4 हजार मार्केट पाहिजे होतं, आता 700-800 रुपये कांदा विकतोय 4 महिने सांभाळून. अवकाळीला पण शेतकऱ्यांनी समोर गेले, अशी परिस्थिती. आता सर आमच्या इकडं जे आहे का तर कापूस आणि मक्का उत्पादक शेतकरी आहे. त्यांनी कापूस आयात करताय, आयात शुल्क कर काढून टाकताय आणि कापसाचे भावले झालं तर साधारण असं दिसतंय पेपरला त्याला वाचन केल्यामुळं 6-6.5 हजार रुपये कापूस विकणार आहे. एका एकरामध्ये कापसाचं उत्पन्न आहे 6 ते 6.5 हजार रुपये. एकराला खर्च येतो जवळपास 50 हजार रुपये आणि उत्पन्न कितीचं होतं आहे 60 हजार रुपये. आमच्या इकडं सगळे अल्पभूधारक शेतकरी आहे, 2.5-3 एकर जमीन. एका एकरामधून त्यांना ले झालं तर 10 हजार रुपये हे प्रॉफिट राहणार आहे फक्त. या हरामखोर सरकारला मंगेशराव नक्की धडा शिकवणार आहे. ठीक आहे. कोण या काल आपण पाहिलं आहे दादा की मतदान, आपण जे बोललात मुद्दा, या राजकारणच या लोकांना पाहिजे. केंद्र आणि राज्यातल्या ज्या गोष्टीची आवश्यकता नव्हती त्या बिहारमध्ये सन्माननीय मोदी साहेबांनी 10,000 रुपये प्रति महिलेला बहिणीसाठी पाठवलेत. पण महाराष्ट्र एवढ्या दुष्काळामध्ये असताना आणि महाराष्ट्रातले जवळपास 60,000 हेक्टर जमीन, 60 लाख हेक्टर जमीन पुरामध्ये गेली, हजारो लोक मेले, हजारो जनावरे गेले. त्यांना मोदींना काही 1 रुपया द्यावा वाटलं नाही. पण तात्काळ न मागता तिथं मात्र 75 लाख कोटीचं 7,500 कोटीचं त्या ठिकाणी पॅकेज त्या बिहारला द्यावं वाटलं. ही शोकांतिका आहे. त्यामुळे या सरकारला शेतकऱ्याचं देणं घेणं नाही, कामगाराचं नाही, रोजगार बेरोजगारांचं नाही. यांना फक्त राजकारण पाहिजे आणि हे त्या राजकारणासाठी काही करतील, अजून पैसे पाठवतील, पण माझ्या शेतकऱ्याला ते न्याय देणार नाहीत. पण आता आमचं युग बदललं आहे, लोक रस्त्यावर आलेत. आम्ही सोडणार नाही म्हणजे सोडणार नाही. दादा नमस्कार, आपण कुठून आहे? नमस्कार, मी आळंदीतून आलेलो आहे. माझं नाव ज्ञानेश्वर गायकवाड आहे. आमच्या तालुक्याचे बरेच लांबून आले तुम्ही. हां, आमच्या तालुक्याचे भूमिपुत्र मंगेश भाऊ साबळे यांनी 8 दिवस आमरण उपोषण केलं. आम्ही पूर्ण तालुक्यातले शेतकरी व आमच्या आसपासच्या परिसरातले शेतकरी मंगेश भाऊ साबळे यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहणार आहे. अजून फुलंब्री तालुक्यातले मंगेश भाऊ साबळे हे आपले बादशाह आहे आळंदचे. कुठून आले तुम्ही? नमस्कार, आम्ही नांदेड जिल्हा धर्माबाद तालुक्यातून आलेलो आहोत. मंगेश दादाच्या उपोषणाची बातमी कळताच आमची तळपाची आग मस्तकाला गेलेली आहे. मित्रांनो, आज शेतकरी रस्त्यावर काय येत नाही, या गोष्टीची आम्हाला खंत वाटते. आज शेतकऱ्यांसाठी आमचं आहे की नाही एक तरुण रस्त्यावर यावं लागतं. हे संविधानानं जर मागणी आपण करून जर आहे की नाही सरकार झुकत नसेल तर या सरकारला येणाऱ्या काळात सर्वांनी मिळून धडा शिकवायचा आहे. मित्रांनो, आज आपल्याला आहे की नाही हे मतामध्ये मतभेद करतात, जातीभेद करतात, जातीच्या नावावर आहे की नाही मतं मागून हे आहे की नाही आपल्याला दिशाभूल करतात.
लाडक्या बहिणीसारख्या योजना आहे की नाही आपल्याला आहे की नाही तोंडाला पानं पुसण्याचं काम सरकार हे करतंय 1500 रुपये देते आणि आपले आहे की नाही GSTच्या मार्फतून कितीतरी पैसे काढते शासनाचं धोरण चुकीचं आहे मला एवढंच सांगायचं आहे की मंगेश साबळेसारख्या शेतकऱ्याला तुम्ही पाठबळ द्या आणि महाराष्ट्रामध्ये असा उठाव निर्माण करा ज्या सरकारला सत्तेतून बाहेर खेचल्याशिवाय पर्याय नाही हे सरकार जर असं राहिलं तर शेतकऱ्याचं रक्त पिल मित्रांनो आपल्याला एक व्हायचं आहे शरद जोशी सांगून गेले हा लढा शेतकऱ्याचा लढा आहे जातीवंत जर तुम्ही करत असाल तर शेतकरी तुम्हाला सत्तेतून बाहेर खेचल्याशिवाय शांत बसणार नाही मित्रांनो आपण सर्व या मंगेश साबळेला ऐकले पाठबळ देऊन येणाऱ्या काळात या सत्ता ऐकले उलटून फेकायचं एवढंच सांगतो सरकार असो किंवा विरोधक असेल रक्त पिणार नाही